काल परवा दिवशी जे प्रकरण झालं म्हणजे प्रकरण महाराष्ट्रभर गाजते. संजय गायकवाड आमदार आणि पानसरे सरांनी जी लिहिलेलं जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता. एक तर हे पुस्तक संजय गायकवाडने वाचलेलंच नाही आहे. शिवाजी महाराज कोण होता हे एकेरी उल्लेख आहे असं संजय गायकवाड आमदार म्हणतात. पण संजय गायकवाडने हे पुस्तकच वाचलेलं नाही आहे आणि 100% नाहीतर हे भाष्य केलंच नसतं. कारण जे प्रकाशक आहेत आंबी याला धमकी दिलीच नसती आणि धमकी देऊन काय उपयोग पण नाही आहे त्याचा. कारण संजय गायकवाड ही स्वतःला मी आमदार आहे म्हणजे पावर आहे अशातून ते धमकी दिला म्हणजे मी बोलल ती खरं. पण संजय गायकवाडने हे पुस्तक वाचलेलंच नाही. त्या पुस्तकामध्ये असं आहे की जेव्हा बामणी काळामध्ये काय म्हणतोय बामणी काळामध्ये तर बामणी काळामध्ये निजामशाही आदिलशाही आपल्याकडे सरदार राहावे म्हणून सरदारकी करावे म्हणून ही जमिनी सामंतांना खोतांना जमीदारांना हे अशा लोकांना दिले आणि हे लोक त्यांच्याकडे सैनिकी म्हणून सरदारकी म्हणून हे त्यांच्याकडे करत होते. आणि त्या पिरियडमध्ये गोरगरीब जनतेंना शेतकरी लोकांना ह्यांचा भरपूर त्रास झालेला होता. बामणी काळामध्ये निजाम आदिलशाह तवा मोगल नव्हता. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये हे जे प्रकरण जे झाले त्या पिरियडमध्ये आणि ह्या लोकांनी जी त्रास जी दिले जनतेला जे त्रास दिले शेतकऱ्यांना जे त्रास दिले हा त्याच्यामधला भाग त्या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे. आणि ते खरोखरच आहे. इतिहास एवढा पेचीदा आणि किचकट आहे. आणि मित्रांनो जेव्हा छत्रपती जन्मून राज्यकर्ते बनले तर अगोदर छत्रपतीने सामंतांना खोतांना जमीदारांना अगोदर संपवले. का संपवले? कारण रयतेला ह्या लोकांपासून धोका होता. संजय गायकवाडने हे वाचलेच नाहीत. पुढे जाऊन तेव्हा गोरगरीब जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या हृदयात ठेवले. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज एक्सपायर झाले शंभूराजे गादीवर आले तेव्हा पण हे खोत वगैरे हे प्रकार जो चालू होता तो नव्हता. आणि जेव्हा येशूराणीला आणि शाहू महाराजाला म्हणजे शंभूराजांचे पुत्र जेव्हा कैदेमध्ये पडले तेव्हा ताराराणी ही रायगडवरून कर्नाटकमध्ये जंजीच्या आश्रयाला गेली. मग हे कुणाचं योगदान आहे? येशूबाईचं योगदान आहे. तेव्हा ताराराणी वगैरे हे ते बचावले गेले. मग इतिहासकार काय लिहितात की इतिहासामध्ये ताराराणीने 25 वर्ष मोगलांना तोंड दिले. पण इतिहास काही वेगळाच आहे. तर ताराराणीने मोगलांना तोंड दिले का नाही इतिहासकाराने ह्याचं भरभरून कौतुक करतात. मग जेव्हा शाहू महाराज दिल्लीहून कैदेतून सुटका होऊन आले आणि सुटका होऊन आल्याच्या नंतर ताराराणीने शाहू महाराजाच्या पाठीमागे काही असे तोते लावले की शाहू महाराज हे तोते आहेत म्हणजे खरे नाहीत डुप्लिकेट आहेत. हे असे ताराराणीचे म्हणणे आहेत. काही इतिहासामध्ये हे असं लिहिलेलं आहे आणि त्याला प्रूफ असल्याशिवाय इतिहासकार लिहत नाहीत. आणि मी पण सांगत नाही आहे. वाचन केल्याच्या नंतर सांगतो. नंतर ही डोकेदुखी होऊ नये. तर मित्रांनो जेव्हा शाहू महाराज महाराष्ट्रामध्ये आले तर शाहू महाराजासोबत ताराराणीचे एक मोठे युद्ध झाले आणि शाहू महाराज त्याच्यामध्ये जिंकले. तेव्हा शाहू महाराज साताऱ्याच्या गादीवर आले आणि साताऱ्याच्या गादीवर आल्याच्या नंतर ताराराणीची कुठं तर गळचिपी होत होती. तर तेव्हा निजाम आणि आदिलशहाचे जी प्रकरण होते म्हणजे जमिनी देणे वगैरे हे ते इनाम देणे वगैरे हे ताराराणीने परत चालू केले. कशासाठी?
तर आपलं सैन्य बळ मोठं होवं म्हणून ताराराणीने ही सर्व दिले. मग ही ताराराणीने सर्व जमीदारी वगैरे हे दिलं. नंतर ताराराणीच्या काळामध्येच ही सगळी जमीदारी, नंतर खोत पद्धती वगैरे हे सगळ्यात सर्व तयार झाल्या. तर हे पुस्तक संजय गायकवाडने वाचलेच नाहीत आणि खरा इतिहास वेगळा आहे. तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय शिवराय.